सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत। इयत्ता 11वीत आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक अडचणींवर मात करून ऑनलाईन शिक्षण घेतले, ऑनलाईन परीक्षा दिल्यात आणि उत्तीर्ण झालेत। इयत्ता 12वीत प्रवेश घेतला त्याबद्दल पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि स्वागत। इयत्ता 11वीला आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांच्या चिटणीसाची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये कोणकोणती असतात त्या कार्यांचा आपण आढावा घेतला। तसेच काही कायद्यांची ओळख देखील करून घेतली, जसे की कंपनी कायदा 2013, कंपनी नियम 2014 अशा प्रकारच्या कायद्यांची ओळख करून घेतली। तरी इयत्ता 12वीच्या चिटणीसाच्या कार्यपद्धती विषयाला सुरुवात करण्याआधी या विषयाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अभ्यास करणे योग्य राहील। चला तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी वाणिज्य शाखेच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या मुखपृष्ठाविषयी माहिती मिळवून घेऊया। तर मित्रांनो, जसे की आपल्या स्क्रीनवर दिसत आहे की विषयाचे नाव चिटणीसाची कार्यपद्धती। चिटणीस इयत्ता 11वीला आपण चिटणीस या शब्दाचा अर्थ पाहिला होता। चिटणीस म्हणजे सचिव, कंपनीचा जो सेक्रेटरी असतो त्याला वेगवेगळ्या प्रकारची कार्ये ही करावी लागत असतात आणि ती जी कार्ये आहेत तीच कार्यपद्धती या नावाने ओळखली जातात। म्हणून चिटणीसाची कार्यपद्धती ही खूप विस्तृत स्वरूपाची अशी आहे आणि आपल्याला या ठिकाणी पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानावरच म्हणजेच मुखपृष्ठावरच आपल्याला विषयाचे नाव, त्याचप्रकारे डाव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यावर आपल्याला बालभारतीचा लोगो दिसत आहे। त्याखाली जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी या पुस्तकामध्ये या एका बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिसत आहेत। या ठिकाणी आपण झूम करून जर का याला पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला SEBI म्हणजेच सेबी हे नाव दिसत आहे। तर मित्रांनो, सेबीचा जो लॉंग फॉर्म आहे तो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अशा प्रकारचा आहे। या ठिकाणी सेबीचे पूर्ण स्वरूप म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या प्रकारचे आहे। कंपनी ज्या वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल उभारते आणि गुंतवणूकदार आपली महत्त्वाची गुंतवणूक किंवा पैसा कंपनीमध्ये गुंतवत असतात, या दोघांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, गुंतवणूकदारांचे हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन केलेली भारताची एक सर्वात महत्त्वाचं मंडळ म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे होय। आणि म्हणून सेबीची स्थापना ही भारत सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। त्याचप्रकारे आपण जर का दुसरं चित्र जर का पाहिलं तर या ठिकाणी त्या दुसऱ्या चित्रामध्ये एक आपल्याला इमारत दिसत आहे। ही जी इमारत आहे तर ही इमारत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आहे। मुंबई भाग बाजार जे आहेत ते भारतात दोन प्रकारचे आहेत। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यालाच शॉर्टमध्ये BSE असे म्हणतात आणि दुसरं म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय भागबाजार। तर या ठिकाणी हे जे दोन भागबाजार आहेत, या दोन भागबाजारांची भूमिका आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी आहे। प्रतिभूतींची खरेदी विक्री करण्याचे जे व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार या दोन भागबाजारांमार्फत पूर्ण केले जातात। याच प्रकारे गुंतवणूकदार, वेगवेगळ्या प्रकारचे जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार याच भागबाजारांमार्फत आपली गुंतवणूक ही कंपनीपर्यंत पोहोचवत असतात। आणि म्हणून मित्रांनो, NSE असेल किंवा BSE असेल, या दोघंही भागबाजारांचं अर्थव्यवस्थेमध्ये असणारं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण असं आहे। यापैकी जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे म्हणजेच BSE आहे हे जुना भागबाजार आहे आणि नवीन जो भागबाजार आहे त्याला अत्याधुनिक भागबाजार देखील म्हणतात म्हणजेच NSE आहे। त्याचप्रकारे या ठिकाणी कंपनीज ॲक्ट 2013 हे लिहिलेलं आहे म्हणजेच कंपनी कायदा 2013। कंपनी कायदा 2013चा अभ्यास आपण याआधी देखील केलेला आहे आणि कंपनी कायदा 2013वर आधारित असणारे जे व्यवहार आहेत, जे नियम आहेत, व्यवहारांवर असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, नियमावली असतील, उपनियम असतील, कलम उपकलम आहेत, तर ते सर्व या कायद्याअंतर्गत येतात। आणि म्हणून कंपनीज ॲक्ट 2013 हे देखील आपल्याला या
पुस्तकामध्ये अभ्यास करावयाचा आहे. तसंच आपण जर का या ठिकाणी दुसऱ्या चित्रात जर का पाहिलं, ट्रेड क्रेडिट, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स, युरो इश्यूज, प्रेफरन्स शेअर्स, हे वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला एकाच स्टिकवर लावलेल्या दिसत आहेत. कारण की ह्या एका स्टिकवर लावण्याचा अर्थ असा की कंपनीला ज्या ज्यावेळी भांडवलाची आवश्यकता भासेल तर त्यावेळी वेगवेगळे जे माध्यम आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी आपली भांडवलाची उभारणी किंवा भांडवलाची गरज ही पूर्ण करू शकते. आणि म्हणून ट्रेड क्रेडिट असेल, इक्विटी शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, युरो इश्यूज असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी आपली भांडवलाची गरज पूर्ण करते. ट्रेड क्रेडिट म्हणजेच व्यापारी पत, इक्विटी शेअर्स म्हणजेच समहक्क भाग, डिबेंचर्स म्हणजेच कर्जरोखे, युरो इश्यूज इतर देशातून असणारा भांडवली स्रोत, प्रेफरन्स शेअर्स अग्रहक्क भाग, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कंपनी आपल्या भांडवलाची, आपल्याला लागणाऱ्या पैशांची गरज ही पूर्ण करत असते आणि चांगल्या प्रकारे त्या भांडवलाचा उपयोग करून नफा मिळवत असते आणि गुंतवणूकदारांना देखील त्या नफ्यातील हिस्सा देत असते. त्याचप्रकारे त्याखाली असणारं जे चित्र आहे ते NSDL लिहिलेलं आहे. तर NSDL हे काय आहे तर ही एक प्रकारची डिपॉझिटरी आहे. आता मग डिपॉझिटरी म्हणजे काय हा प्रश्न पडतो. सर्वप्रथम तर आपण NSDLचा जो लॉंग फॉर्म आहे तो पाहूया. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. खरं पाहायला गेलो तर आपल्या भारतामध्ये 2 प्रकारच्या डिपॉझिटरीज आहेत, 2 प्रकारच्या भागपेढ्या आहेत. पण तत्पूर्वी आपल्याला भागपेढी म्हणजे काय, डिपॉझिटरी म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. डिपॉझिटरी म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिभूती ठेवण्याचं मध्यवर्ती ठिकाण, ज्या ठिकाणी प्रतिभूती ह्या एकत्रित ठेवल्या जातात, अशा प्रकारचे एक मध्यवर्ती ठिकाण, त्यालाच भागपेढी किंवा डिपॉझिटरी असे म्हणतात. डिपॉझिटरीलाच मराठीत भागपेढी असे म्हणतात. भारतात 2 भागपेढ्या आहेत, एक NSDL आणि दुसरा आहे CDSL. ह्या जे दोनही प्रतिभूती बाजार आहेत किंवा प्रतिभूती मध्यवर्ती ठिकाण आहेत, तर हे प्रतिभूती मध्यवर्ती ठिकाण हे या ज्या संकल्पना आहेत ह्या भागांशी, प्रतिभूतींशी निगडीत अशा आहेत आणि म्हणून या ठिकाणी देखील भागांचा किंवा प्रतिभूतींचा संबंध हा येतो. आणि म्हणून आपण बेसिक स्वरूपामध्ये, मूलभूत स्वरूपामध्ये आपल्याला ह्या ज्या संकल्पना ज्या दिसत आहेत, उदाहरणार्थ SEBI, NSE, BSE, कंपनीज ॲक्ट 2013, ट्रेड क्रेडिट, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स, युरो इश्यूज, प्रेफरन्स शेअर्स, NSDL, ह्या ज्या सर्व संकल्पना आहेत, या सर्व संकल्पना ह्या कुठं ना कुठं भाग बाजाराशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आहेत. आणि म्हणून ह्या ज्या संकल्पना आहेत भाग बाजाराशी निगडीत असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पनांना महत्त्व किती आहे आणि या पुस्तकामध्ये नेमकं त्याचं मुखपृष्ठ काय म्हणते हे आपल्याला निदर्शनास आलंच असेल. कारण की आत्तापर्यंतच्या मुखपृष्ठ अभ्यासामध्ये आपल्याला एक गोष्ट तर निश्चितपणे क्लिअर झालेली आहे की या ठिकाणी आपल्याला या पुस्तकामध्ये जे अभ्यास करायचा आहे तो शेअर्सचा अभ्यास करायचा आहे. कंपनी कशाप्रकारे भांडवलाची उभारणी करते, त्याचे विनियोग कशाप्रकारे करते, या घटकांचा अभ्यास, या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला या मुख्यत्वे करून चिटणीसाच्या कार्यपद्धती इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आढळून येतो, ढोबळमानाने आढळून येतो. त्याचप्रकारे जर का या पुस्तकाचं जे बॅकग्राऊंड जर का पाहिलं, जे की निळ्या कलरचं आपल्याला दिलेलं आहे, तर या ठिकाणी जर का पाहिलं पूर्ण हे जे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड जर का आपण पाहिलं तर हे बॅकग्राऊंड देखील अतिशय महत्त्वाचे. जर का याला झूम करून व्यवस्थित नीट पाहिलं तर मित्रांनो आपल्याला निदर्शनास येतं की या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी हे जे दिसत आहेत आपल्याला याला कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतात. कॅन्डलस्टिक पॅटर्न हे जे आहे हे शेअर्सचे जे रेट्स आहेत, शेअर्सचे जे प्राईस आहेत डेलीचे, तर ते कमी जास्त फ्लक्च्युएट कशा प्रकारे झालेले आहेत हे दर्शवण्यासाठी कॅन्डलस्टिक ग्राफचा वापर केला जातो. आणि हे एक प्रकारचं ग्राफ आहे.
हे बघा, हे या ठिकाणी हे जे चिन्ह दिसतात आपल्याला कॅन्डल स्वरूपामध्ये, म्हणजे ज्या मेणबत्ती आपण जसं म्हणतो तर त्या प्रकारे कॅन्डल स्टिक स्वरूपामध्ये त्याच्या आकृतीमध्ये आपल्याला, मी ज्या ठिकाणी कर्सर नेतो आहे त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं व्यवस्थित झूम करून, पुस्तकाच्या कव्हर पेजवर जर पाहिलं, तुमच्याकडे पुस्तक असतील तर पुस्तकाच्या कव्हर पेजवर जर का पाहिलं तुम्ही व्यवस्थित बारकाईने, तर या ठिकाणी हे जे आहेत ते कॅन्डल स्टिक्स आहेत. त्याचप्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्स आपल्याला दिसत आहेत. तर हे मित्रांनो, हे जे सर्व जे ग्राफ आहेत ते वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आहेत की ज्या संकल्पना शेअर मार्केटशी कुठून निगडीत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी हे जे सर्व अप्स अँड डाऊन्स वगैरे हे जे सर्व दिसत आहेत आपल्याला, अतिशय आपण म्हणतो की त्याला अंधुक स्वरूपामध्ये दिसत आहेत पुस्तकावर. या ठिकाणी देखील अंधुक स्वरूपात दिसतात, मात्र दिसत आहेत. तर या ठिकाणी जर का आपण बारकाईने जर का पाहिलं तर या ठिकाणी ॲरो हा वरच्या दिशेने असणं, म्हणजेच शेअर्सचे रेट हे जास्त वाढणं, आणि तेच ॲरो खालच्या दिशेने असणं म्हणजे शेअर्सचे भाव किंवा शेअर्सचे जे रेट आहेत, शेअर्स प्राईस जे आहेत ते कमी झालेले आहेत, असं त्याचा अर्थ निघतो. तर मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत आपल्याला जर का अभ्यास म्हणावयाचा असेल की आपल्याला इयत्ता 12वीमध्ये काय अभ्यास करावयाचा आहे, तर इयत्ता 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धती या विषयामध्ये शेअर्स संदर्भात अभ्यास करायचा आहे. कंपनी भागांची विक्री करत असते, विविध गुंतवणूकदार त्या भागांची खरेदी करत असतात, भागांची खरेदी करून पैसा देत असतात, गुंतवणूक करत असतात, ते कंपनीला मिळते, तो पैसा कंपनीला मिळतो आणि कंपनीला पैसा मिळाल्यानंतर त्या कंपनी त्या पैशाचा वापर करत असते, विनियोग करत असते आणि विनियोग केल्यानंतर नफा कमवत असते. त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम अटी शर्ती ज्या आहेत त्या सेबीकडून हे बांधील आहेत, ते लादलेले आहेत किंवा ते दिलेले आहेत. जे नियम आहेत त्या नियमानुसार गुंतवणूकदारांना तसंच कंपनीला देखील आणि मध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सांगू शकतो त्यांना की वेगवेगळ्या प्रकारचे जे मध्यस्थ आहेत, घटक आहेत, त्यांना देखील नियमावलीच्या अनुसार, जे की कंपनीज ॲक्ट 2013मध्ये असतील, कंपनी ॲक्ट असेल, त्याचप्रकारे सेबीचे काही रूल्स रेग्युलेशन असेल तर त्या नियमांतर्गत, कारण की हे जे सर्व जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते आपल्याला या पुस्तकाच्या आत अभ्यास करावयाचे आहेत आणि या पुस्तकाच्या आत अतिशय विस्तृत प्रकारे आपल्याला त्याची मांडणी ही दिलेली आहे. त्याचप्रकारे जर का आपण शेवटचं मुखपृष्ठ बघणं म्हणजे केवळ पुढचं पृष्ठ बघून चालणार नाही, तर शेवटचं पृष्ठ देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. तर आपण शेवटच्या पृष्ठावर नेमकं काय दिलेलं आहे त्याचा आपण आढावा घेऊया. तर चला मित्रांनो, आपण शेवटच्या पृष्ठावर जाऊया सरळ. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पुन्हा ही जी संकल्पना आहे, हे जे चित्र ज्या ठिकाणी कर्सर आहे त्या ठिकाणी आपल्याला एक निदर्शनास येतं की हे जे चित्र आहे बऱ्याच अंशी हे शेअर मार्केटशी संबंधित आहेत. बुल अँड बेअरिश असे त्यांचे नावं आहेत. बुलिश अँड बेअरिश म्हणजेच तेजीवाला आणि दुसरा असतो मंदीवाला, या प्रकारची संकल्पना दर्शवणारा हे चित्र आहे. त्याचप्रकारे त्याच्या वरचं जर का चित्र पाहिलं तर या ठिकाणी जी प्राईस लेवल आहे ती प्राईस लेवल ही ॲरोच्या साह्याने दर्शवलेली, ती प्राईस लेवल ही वरच्या दिशेने जाते, म्हणजे शेअर्सचे भाव हे वधारलेले आहेत, शेअर्सची कंडिशन ही खूप चांगल्या स्थितीत आहे बाजारपेठेमध्ये, असं त्याचा अर्थ निघतो. आधी सांगितल्याप्रमाणे NSDL पहिल्या पेजवर होतं, आता या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ते म्हणजे CDSL. NSDLचा अभ्यास आपण याआधीच केला, आता आपल्याला या ठिकाणी जी संकल्पना दिलेली ती CDSL, म्हणजेच आधीच सांगितल्या प्रकारे की डिपॉझिटरीचे 2 प्रकार आहेत की NSDL आणि CDSL. तर या ठिकाणी NSDLचा जसा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचप्रकारे CDSLचा देखील अभ्यास करायचा आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, या ठिकाणी सेबी जे की आपण आधी देखील पाहिलं, NSEचा देखील आपण अभ्यास केला. या ठिकाणी जर का आपण झूम करून पाहिलं तर या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे की NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. त्याचप्रकारे कंपनी ॲक्टच्या खाली या ठिकाणी ज्या प्रकारे कायद्याचे तराजू असतात तर आणि ते दोघंही तराजू हे समान पातळीवर असतात. त्याचप्रकारे गुंतवणूकदार असेल, कंपनी असेल किंवा अन्य इतर कोणतेही घटक असतील तर कंपनी ॲक्टप्रमाणे त्यांना व्यवहार हे करावे लागतात, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स हे पाळावे लागतात. त्याचप्रकारे मित्रांनो, आपण जर का या बाजूने जर का पाहिलं, अतिशय
जसे की आपण पहिल्या पेजवर पाहिलेलं होतं त्याच प्रकारे जर का या ठिकाणी देखील लास्ट पेजवर त्याचा काहीसा भाग हा राहिलेला आहे ब्लू प्रिंटचा, तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं की हा जो ब्लू कलरमध्ये असणारा जो पार्ट आहे, तर ह्या पार्टमध्ये वर आपल्याला आकडेवारी दिसत आहे, काही पर्सेंटेजमध्ये दिसत आहेत, ॲरो दिसते आपल्याला. तर हे जे ॲरो आहेत ते अपवर्ड डिरेक्शनने जात आहेत. तर अपवर्ड डिरेक्शनने जे ॲरो आहेत याचा अर्थ असा आहे की त्या शेअर्सचे भाव हे वधारलेले आहेत किंवा वाढलेले आहेत, चांगल्या स्थितीमध्ये ते शेअर्स आहेत. आणि दुसरं जर का पाहिलं तर या ठिकाणी कॅन्डलस्टिक्स अतिशय स्पष्ट स्वरूपामध्ये दिसत आहे. पहिल्या फ्रंट पेजवर म्हणजेच मुखपृष्ठावर ते जे आहे ते आपल्याला अव्यवस्थित दिसत होतं. या ठिकाणी मात्र आपल्याला अतिशय ठळकपणे कॅन्डलस्टिक्स दिसत आहेत. हे जे कॅन्डलस्टिक्स आहेत ते कॅन्डलस्टिक्स हे टेक्निकल ॲनालिसिसवाल्यांना अतिशय समजून घेण्यासाठी शेअरचे जे रेट्स आहेत ते शेअरचे रेट्स हे कशाप्रकारे भविष्यामध्ये असू शकतात त्याचा अंदाज बांधण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ज्यावेळेस मित्रांनो आपण शेअर मार्केटमध्ये प्रत्यक्षामध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री करतो तर त्यावेळेस हे जे कॅन्डलस्टिक्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्राफ्स आहेत त्या ग्राफ्सवरून कॅन्डलस्टिक्सवरून एक अनुमान लावला जातो, एक अंदाज बांधला जातो, एका प्रकारचं भविष्यकालीन गृहीत हे आजच बांधलं जातं की त्या शेअर्सचे जे रेट्स आहेत ते वधारतील किंवा घटतील. अशा प्रकारचे ज्या किमती आहेत त्या किमतीसंदर्भात अंदाज बांधला जातो. त्याचप्रकारे त्याच्या खाली जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्राफ्स आहेत त्या वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आहेत की ज्या संकल्पना आत्ता आपल्याला नाहीत, इयत्ता 12वीच्या लेव्हलला नाहीत, मात्र ह्या संकल्पना आपल्याला भविष्यामध्ये अतिशय उपयुक्त अशा आहेत. अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांवर आधारित ज्या ग्राफ्स आहेत त्या ग्राफ्सचा देखील उपयोग हा शेअरचे जे रेट आहेत ते रेट्स कसे असायला पाहिजेत किंवा कसे असतील याचा अंदाज बांधण्यासाठी हा होत असतो. आणि या सर्व घटकांवरून आपल्याला एक निदर्शनास येतं की आपल्याला मुखपृष्ठावरून अतिशय चांगल्या प्रकारे एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की हे जे सर्व आहे या पुस्तकामध्ये दिलेलं जे ज्ञान आहे, अभ्यास आहे, जो सर्व दिलेला अभ्यास आहे हा अभ्यास कुठे ना कुठे शेअर मार्केटशी संबंधित आहे. शेअर मार्केटच्या किमतीवर शेअर मार्केट कशाप्रकारे आहे याच्यावर जरी असलं तरी देखील मात्र कंपनी कशाप्रकारे भांडवलाचं जमवाजमव करत असते, भांडवल गोळा करत असते आणि त्याचा विनियोग कशाप्रकारे करत असते या घटकांवर आधारित हे सर्व दिलेलं आहे. या पुस्तकामध्ये अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. तर मित्रांनो आपण पुन्हा पहिल्या पेजवर मुखपृष्ठावर येऊया आपण. तर या मुखपृष्ठावर केवळ आणि केवळ शेअर संदर्भातच नव्हे तर कंपनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेमधून पैसा गोळा करत असते, भांडवल गोळा करत असते आणि आपल्याला या पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत. म्हणजेच शेअर मार्केटशी संबंधित तर आहेतच, परंतु त्या व्यतिरिक्त देखील आपल्याला इयत्ता 12वीच्या चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या पुस्तकामध्ये भांडवल उभारायचे कसे आहे, विविध माध्यमं कोणती आहेत, त्यांचे नियम कोणकोणते आहेत, विविध घटकांची भूमिका कशी आहे, गुंतवणूकदार कसे पैसे गुंतवतो, कंपनी भांडवल कसा उभारते, या सर्व बाबींचा अभ्यास या सदरच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला करावयाचा आहे. अतिशय रंजक पद्धतीने आपण ज्यावेळेस शिकवतो तर त्या ठिकाणी अतिशय रंजक पद्धतीने आवड निर्माण होईल या प्रकारे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत या पुस्तकामध्ये असणारे ते आपल्याला दिलेले आहेत. विविध घटक हे आपल्याला जसं की आपण इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तक जर का पाहिलं तर इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये चिटणीसाची कार्यपद्धतीचे जे थेरॉटिकल टॉपिक्स आहेत ते थेरॉटिकल टॉपिक्सचा आपण अभ्यास केला आणि मुख्यत्वे करून चिटणीसाची कोणकोणत्या प्रकारची कार्य असतात आणि त्याची भूमिका कशा प्रकारची असते याचा आपण आढावा घेतला. मात्र प्रत्यक्षामध्ये चिटणीसाची कार्यपद्धती कशा प्रकारची आहे, चिटणीस हा कंपनीमध्ये असताना चिटणीस कशाप्रकारे भांडवलाची उभारणी करतो आणि त्या भांडवलाचा विनियोग कशाप्रकारे करतो या सर्व बाबींचा उलगडा आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो इयत्ता 12वीचं पुस्तक हे केवळ आणि केवळ
आपल्या इयत्ता 12वीशीच निगडीत नसून किंवा इयत्ता 12वीच्या पाठ्यक्रमापुरतंच किंवा एका वर्षापुरतंच हे मर्यादित नसून, तर ज्यावेळेस तुम्ही यापुढे करिअर कराल, CA, CS, ICWA जे पण काही तुम्ही करिअर कराल, तर त्या सर्व करिअरसाठी ही चिटणीसाची कार्यपद्धती हे पुस्तक हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि या पाठ्यपुस्तकासोबत जर का आपण प्रामाणिक राहिलो, पाठ्यपुस्तकाचा अभ्यास व्यवस्थित केला, समजावून घेतलं सगळ्या संकल्पना, तर मला तरी असं वाटतंय की आपल्याला या पुढचा असणारा जो मार्ग आहे, तुमच्या ज्या करिअरच्या वाटा आहेत त्या सुलभ होतील. कारण की चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय असा आहे की जर समजून घेतला तर खूप चांगल्या प्रकारे समजतो आणि जर दुर्लक्ष केलं तर मात्र हा जो विषय तो अत्यंत कठीण होऊन बसतो. कारण की या विषयामध्ये नियम, कायदे, अटी, शर्ती हे सर्व दिलेले आहेत आणि म्हणून कोणते नियम कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये लागू होतात हे सर्व आपल्याला या पुस्तकातून समजून घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, कारण की शेअर मार्केट ही काळाची गरज आहे. आज केवळ आणि केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर संपूर्ण जगामध्ये शेअर मार्केटचा हा व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. भाग बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते आणि भाग बाजार हे अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा होऊन बसलेला आहे. भाग बाजार चांगला तर त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली, आणि भाग बाजार जर का कमजोर असेल किंवा मंदी असेल तर अशा वेळेस त्या देशाची अर्थव्यवस्था कमजोर समजली जाते. आणि म्हणून आज भाग बाजाराचा अभ्यास करणं अत्यंत काळाची गरज बनलेली आहे. तर मित्रांनो, आपण सर्वजण नव्या उमेदीने आणि नव्या जोमाने, जरी संकट असलं तरी देखील नव्या उमेदीने नव्या जोमाने आपण शिकूया आणि या पुढच्या तासिकेपासून आपण प्रकरण पहिल्याला सुरुवात करूया. धन्यवाद.